नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ थोडा तातडीने बनवायला लागतो आहे. आज संध्याकाळी 4:45 वाजता अ, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष MBZ ज्यांना म्हटलं जातं, झैद अल नह्यान, हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. बातमी अशी आहे, की ही जी भेट आहे ती पूर्वनियोजित नव्हती. ती आयत्या वेळी ठरवली गेली. अत्यंत घाईगर्दीमध्ये कळवलं गेलं, की MBZ दिल्लीमध्ये येतायत, मोदींना भेटण्यासाठी खास येतायत. आणि तशी तयारी केलेली नव्हती. परंतु नरेंद्र मोदींचं आता ट्विट पण आलेलं आहे, की MBZ यांच्या स्वागतासाठी मी दिल्ली एअरपोर्टला उपस्थित आहे म्हणून आणि त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. अर्थात MBZ आणि मोदी यांच्यामधले जे घनिष्ठ संबंध आहेत, अतिशय स्नेहपूर्ण संबंध याची आपल्याला कल्पना आहे. परंतु सर्व वर्तुळांमध्ये प्रश्न एकच विचारला जातोय, की इतक्या तातडीने MBZ यांना दिल्लीमध्ये का यावं लागतंय? मोदींना भेटून ते काय निरोप देतायत किंवा मोदींकडून काय संदेश आपल्या देशासाठी परत देतायत? हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यांचा विचार करण्यासाठी म्हणून हा अगदी छोटा व्हिडिओ बनवते आहे. तुम्ही जर का अ, आत्ता YouTube वरती सर्च दिलात किंवा लाईव्ह टीव्हीवर बघितलं तर तुम्हाला भारत UAE संबंध कसे घनिष्ठ आहेत, संरक्षणाचे आहेत आणि ते काय जॉईंट करन्सीचे आहेत वगैरे वगैरे सगळ्या कथा ऐकायला मिळतील. परंतु ही कथा महत्वाची आहे. असं म्हटलं जातंय, मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं, की 2008चा जो फायनान्शियल क्रायसिस अमेरिकेमध्ये आला, तो क्रायसिस टाळण्यासाठी म्हणून किंवा त्याच्यावरची उपाययोजना म्हणून अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा ओतला गेला, त्यामधला काही पैसा हा फ्री बँकिंग आयलंड जे आहेत, किमान आयलंड असेल किंवा तत्सम जागा ज्या आहेत, तिथल्या बँकांमधून ड्रग मनी अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये ओतला गेला आणि त्यातून त्या अर्थव्यवस्थेवरती आलेलं संकट टाळलं गेलं. ड्रग मनी म्हणजे काय? तर अंमली पदार्थांच्या व्यवहारामधून मिळणारा पैसा. ह्या पैशाच्या डोलाऱ्यावरती अमेरिकन अर्थव्यवस्था तारली गेली. हे तुम्ही आणि मी बोलत नाही आहोत, छोटे-मोठे लोक. हा युनोचा रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट लिहिणारे अँटोनियो कॉस्टा आहेत. ते त्यावेळेला युनोमध्ये काम करत होते. आता हेच कॉस्टा हे भारतामध्ये येणार आहेत. युरोपियन पार्लमेंटचे मला वाटतं ते प्रमुख आहेत. आणि त्या ह्याच्यातून म्हणजे जशा उर्सुला फोन डर लेन येणार आहेत, त्यांच्या सोबतच हे कॉस्टा सुद्धा येणार आहेत. तेव्हा त्यांचा जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट कोट कोणी केला होता? तर रशियाचे ड्रग कंट्रोलचे प्रमुख व्हिक्टर इव्हॅनॉव्ह याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला होता. आणि मी असं म्हटलेलं होतं, की एकंदरीतच चित्र असं दिसतंय कदाचित, हे सुद्धा एक स्पेक्युलेशन आहे किंवा माझं गेसवर्क आहे म्हणा तुम्ही, की संपूर्ण अंमली पदार्थांचा जो व्यापार आहे, त्याच्यामधला बहुअंशी भाग हा अ, कदाचित चीन किंवा रशिया किंवा दोघांनी मिळून ज्याला फिजिकल लॉजिस्टिक्स म्हणतात, ते आता अमेरिकनांच्या हातात उरलेलं नाहीये आणि त्याचं जे अर्थकारण आहे, ते अर्थकारण सुद्धा अमेरिकेच्या हातातून निसटलेलं आहे. तेव्हा आता ड्रग मनी नसेल, तर आपली अर्थव्यवस्था सावरली कशी जाणार? हा प्रश्न जर कदाचित अमेरिकन धुरीणांना पडला असेल, तर त्यांना मी दोष देणार नाही. तेव्हा हा पैसा नेमका कुठून आलेला आहे? आणि ह्या पैशाचं सगळं जे गणित आहे, त्या गणितामध्ये मध्य पूर्वेमध्ये अनेक जे बदल घडवून आणायचा उद्योग चाललेला आहे, त्याच्यामधलाच इराणमधल्या सत्तापालटाचा प्रयत्न आपण बघितला. आता पुढची स्टेप म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुद्धा सत्तापालट घडवून आणण्यासाठी काही फॅक्टर्स हे कार्यरत झालेले आहेत. त्याच्यामध्ये फोरफ्रंट वरती म्हणजे आघाडीवरती आहे तो सौदी अरेबिया. यमनमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया ह्यांच्यामध्ये आमने-सामने झाली आणि त्याच्यानंतर सौदी अरेबियानी एकच एक आघाडी उघडली संयुक्त अरब अमिरातीच्या विरोधामध्ये आणि कदाचित
अमिरातीच्या अंतर्गत राजकारणामध्ये MBZ हे एक आधुनिक विचारांचे नेते आहेत. अमिरातीच्या अ, अखत्यारीमधून त्यांनी मुस्लिम ब्रदरहूड सारख्या कट्टरपंथी इस्लामी संस्थांना काम करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे तिथे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिकतेचे वारे जे आज इस्लामी जगतात वाहतात, त्याचं केंद्रच मुळे आज UAE बनलेला आहे. तर असे MBZ हे लोकांना डोळ्यात सळणार ह्याच्याबद्दल माझ्या मनात वाव नाही. असं म्हटलं जातंय, की सौदी अरेबियाच्या माध्यमांनी प्रचंड मोठा हल्ला UAEच्या राज्यकर्त्यांवरती चालवलेला आहे आणि माध्यमांमधून आग ओकली जाते आहे. या परिस्थितीमध्ये MBZ ह्यांच्यावरती कदाचित दडपण आलेलं असू शकतं, की सत्ता सोडा म्हणून. MBZ ह्यांच्या बदल्यामध्ये त्यांनी जर का राजीनामा दिला, तर तिथे कोण सत्तेवर येणार हे आज स्पष्ट नाहीये. मुळात ते राजीनामा देणार का नाही हे सुद्धा स्पष्ट नाहीये. MBZ का आज जर मोदींना इतक्या तातडीने केवळ 2.5 तासाच्या भेटीसाठी दिल्लीपर्यंत पोहोचले असतील तर मॅटर्स आर व्हेरी ग्रेव्ह असं मी समजते. MBZ यांनी जर का सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला अर्थातच भारताचा पाठिंबा असेल. त्यांनी जर का आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणाची नेमणूक करण्यासाठी वाट मोकळी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तोही कदाचित मोदींच्या कानावर घालण्यासाठी ते स्वतः पोचले असतील. एकंदरीतच भारताची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यातलेच हे सगळे प्रकार आहेत. कारण संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये भारत जे काही राजकारण करत होता, त्याचा पिव्हट किंवा केंद्रबिंदू संयुक्त अरब अमिरात होता. त्याचं कारण अर्थातच MBZ सारखा आधुनिक विचाराचा नेता होता. आता अ, हे जे सगळं सोशल मीडियामध्ये काही प्रमाणामध्ये बातम्या येतायत आणि हे जर का खरं असेल, तर त्याची चाहूल आपल्याला लागेल आणि हा सत्ता पालट जो आहे, तो होणार का? आणि झालाच, तर भारतासाठी त्याचे रिपरकशन्स काय? ह्याचा मागोवा आपल्याला घ्यावा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्यात. नमस्कार.